हाय फ्रेंड्स, हे आहेत ज्वारी भेंडी सॉरी आणि हे व्हाईट कलरचे असतात आणि कितीही मोठे असले तरी पण हे पूर्ण कवळेच असतात आणि याला काही असं खत वगैरे घरगुती खत असं जे शेतकरी लोक घातलेले असतात ना तेच असतं आणि बारीक चिरून असे तुम्ही आणि याला चिकटपणा नसतो. पूर्ण ज्वारी आपल्या गावाकडे मिळतं हे आणि आम्ही जास्त करून भाकरी बनवल्यानंतर जो तवा असतो ना त्याच्यामध्ये भाजून घेतो. त्याची चवच वेगळी असते. इथे 1 चमचा किंवा 2 चमचा तेल आपण जसं तुमच्यानुसार घेऊ शकता. छान भाजणं आणि हे भाजलेलं पटकन समजत नाही कारण व्हाईट कलर असल्यामुळे ते जसं आहे तसंच राहतं. इथं मी कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची एवढंच घेतले. कांदा नाही घेतले, लसूण, टोमॅटो आणि मिरची. हा माझा पहिला व्हिडिओ आहे जे मी बोलून करते त्यामुळे मी कन्फ्युजनमध्ये आहे थोडी आणि छान इथे परतून घेतलेली आहे बघा. परतून झाल्यावर मी एका कढईत हे ट्रान्सफर करते. छान लालसर बारीक मसाल्यावर तुम्ही हे भाजून घेऊ शकता आणि आमच्याकडे सगळं आम्ही गावठी मीन्स ज्वारी स्वयंपाक असतं सगळी भाजी वगैरे. हे पण करड्याचं तेल आहे. हे पण आम्ही स्वतः बनवतो त्यामुळे ते तेल यूज करतो. इथं तुम्ही 4 चमचे तेल बाकीचं वापरत असाल तर हे फक्त 1च चमच्यामध्ये होऊन जातं. इथे लसूण घातले, मग त्यामध्ये टोमॅटो, करड्याचे तेल आम्ही बनवतो त्यामुळे आम्हाला काही त्याचा करड्याचा बेनिफिट्स म्हणजे काय आहे, आपल्याला कशाचाही त्रास होत नाही. तुम्ही जास्त वापरला तरीही काही प्रॉब्लेम नाही, पण ते घट्ट असल्यामुळे ते कमीत कमी यूज होतं आणि कोलेस्ट्रॉल, वेट गेन होणं हे सगळं कमी होतं त्याच्यामुळे. इकडे बघा मी छान परतून घेतलं लसूण आणि टोमॅटो. त्यामध्ये थोडंसं मिरची ठेचा करून घेऊ शकता किंवा नॉर्मल हिरवी मिरची, लाल तिखट पण घालू शकता. पण आमच्याकडे हिरवी मिरची घातलं ना त्याचा टेस्टच वेगळा येतो त्यामुळे आपण इकडे हिरवी मिरचीच घालतो. आणि आमचं गाव आहे विजापूर. इकडच्या साईडला हिरवी मिरची खूप वापरलं जातं आणि तव्यामध्येच तुम्ही करून पहा भाकरी केलेल्या. कित्येक तरी भाजी तव्यामध्येच परतवायचं भाकरी झाल्यानंतर, त्याची चवच वेगळी असते. आणि ही लोखंडाची तवा आहे. पण जेव्हा पण भाजी पूर्ण परतून होते त्यानंतर तुम्ही तुमच्या दुसऱ्या भांड्यामध्ये काढायचं कारण त्यातच ठेवलं तर ते पाण्याचं वगैरे पदार्थ असतो ना तो जंग पकडतो त्याला. थोडंसं हळद, आम्ही इथे हळद पण आपलं घरगुती वापरतो आहे. पूर्ण गाठी हळद, आंबे हळद म्हणता ना त्या हळदीचं आहे, घरगुती हळद आहे, काही मिक्स नाही आहे. हा भेंडी भाजलेला मी थोडं माझ्या मुलासाठी काढून ठेवले, त्याला सपक पाहिजे, हिरवी मिरची नाही चालत. छान परतून घ्यायचं, थोडंसं मीठ घालायचं वरून. मीठ, तिखट हे सगळं भरणीमध्ये यूज करायचं. जितकं ट्रेडिशनल होते ना त्यात आधीचे लोक जे करायचे ना त्यामध्ये काही तर तथ्य असतं, त्यामुळे सगळं ट्रेडिशनल आजकाल यूज करत आहे. प्लास्टिकच्या बॉटलमध्ये, प्लास्टिकमध्ये काही यूज करू नका. हां, मला म्हणशील तेल प्लास्टिकमध्ये आहे, पण तेल तरी मी नाही देऊ शकत स्टीलच्या ह्याच्यामध्ये, आम्ही सेल करतो ना त्यामुळे. ते नंतर तुम्ही ट्रान्सफर करू शकता घेऊन गेल्यानंतर. इथे छान परतून घेतलं. थोडा
थोडा उशीर झाकून त्याला वाफेने शिजू द्यायचं. पाण्याचा जास्ती वापर नाही करायचा, पण एंडला जेव्हा शिजतो ना थोडा उशीर, त्यानंतर 1-2 वेळा पाण्याचा ठपका म्हणतात ना आणि त्यावर असं सोडायचं व परतून सर्व करायचं. ठेवले परत झाकण, एक 5 मिनटं वाफू द्यायचं. नंतर पाण्याचा ठपका मारायचा 1-2 वेळा. जेव्हा शिजायला येतं त्यावेळी म्हणजे थोडं मऊपणा आणि जरा जाणवतो, म्हणजे तिखट मीठ सगळं एकजीव होण्यासाठी. वाफेवर शिजतं पण थोडंफार लास्टला टाकायला पाहिजे. आणि ही चिकट नसल्यामुळे हा भेंडी, पांढरी भेंडी कधीही चिकट नाही लागत, पूर्ण ड्राय असतं आणि चवीला खूप म्हणजे खूप चव असते. नॉर्मली लोक न खाणारे पण भेंडी ते पण खातील, कारण इतकं चव वेगळी असते त्याची. भाकरीसोबत तुम्ही एन्जॉय करा.